तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, कालचा पुसेगावचा मैदान झाला. तर मित्रांनो, तो मैदान झाल्याच्यानंतर आपलं नेमकं द्वादश मिंद केसरी बकासूर कोणत्या मैदानात पळताना दिसणार. तर मित्रांनो, याची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत. तर मित्रांनो, चला न थांबताच व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो. पण मित्रांनो, त्याच्यासोबत पैरा कोणता असणार आणि सर्वांचा लाडका महाराज पण त्या मैदानात येणार का, याची पण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमार्फत देणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्र 29 डिसेंबर 2025 रोजी असा भव्य दिव्य असा काजळ फाटीता इंद्रापूरजी पुणे मित्रांनो, असा भव्य आणि दिव्य असा इथं एक म्हणजे मैदान आयोजित करण्यात आलं आहे मित्रांनो. या मैदानात बक्षिसाचे स्वरूप तुम्ही बघू शकता. तसं मित्रांनो, एक दुसरा एक बैल हा 29 डिसेंबर 2025 रोजी 5,01,000 रुपये मित्रांनो पहिला बक्षिसाचं स्वरूप आहे. प्रथम द्वितीय क्रमांकाचा बक्षीस राहणार आहे ती म्हणजे 3 लाख आणि तृतीय क्रमांकाचं 2 लाख. बाकी काय असे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तसंच मित्रांनो, एक आदत एक बैलसाठी पण मित्रांनो तेवढेच बक्षिसाचे स्वरूप आहेत. 5,01,000 दुसरा तृतीय क्रमांकाचं 3 लाख, तृतीय क्रमांकाचं 2 लाख मित्रांनो. असे काही म्हणजे या मैदानात असे काही बक्षिसाचे स्वरूप आहेत. तर मित्रांनो, या मैदानात आपल्याला आपला द्वादश मिंद केसरी बकासूर आपल्याला 100% मला वाटते की पळताना दिसणार. आणि मित्रांनो, या मैदानात असे बरेचसे नामांकित नंदी जसं की मथुर झाला, छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस, लखन तर या मैदानात 100% फिक्सच आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, सर्वांचा लाडका महाराज पण या मैदानात पळताना दिसणार मित्रांनो. आणि महाराज पण या मैदानात पळताना दिसणार. आणि सर्जा मित्रांनो, सर्जा पण छोटा धावून 1,001 म्हणजे 1,001 सर्जा पण या मैदानात पळताना दिसणार. तर मित्रांनो, असे काही नामांकित नंदी कोणकोणते नंदी येणार त्याचे मित्रांनो आणि टॉप फिक्स फेअर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.